मुसळधार पावसामुळे कल्याणमधले अनेक भाग जलमय झाले। शिवाजी चौक ते गुरुदेव हॉटेल परिसरामध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी साचलंय। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सुद्धा गुडघाभर पाणी साचलंय। अनेक ठिकाणी वाहनं या साचलेल्या पाण्यामध्ये बंद पडल्यानं नागरिक हैराण झाले। पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता देखील व्यक्त होतीये। इथल्या परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळेंनी आढावा घेतलाय, पाहूया। गेल्या 5 दिवसापासून महाराष्ट्र, मुंबई, ठाणे जिल्हा, रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने अहंकार माजवला होता आणि ह्या 5 दिवसाच्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील सकल भागामध्ये पाणी शिरलं होतं। मेन जे रस्ते आहेत ते देखील पाण्याखाली गेले होते आणि मध्यरात्रीपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती। पहाटेपर्यंत सकल भागामध्ये शिरलेलं जे पाणी होतं त्याचा निचरा झाला होता। मात्र आता ज्या 1 तासापासून पावसाने सुरुवात केलेली आहे त्या पावसाने बघू शकता ही कल्याणची परिस्थिती आहे। आता आपण आहोत कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये। हा कल्याणचा प्रमुख चौक आहे। चौकामध्ये 1 तासापासून पडणाऱ्या पावसाने पाणी केलेलं आहे। एक साईडून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, एकाच बाजूने हा रस्ता चालू आहे। आपण आता त्याच्या पाठीमागे देखील बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आहे। या रोडवरती देखील पूर्णपणे पाणी भरलेले, नागरिकांना चालण्यासाठी चालत रस्ता काढण्यासाठी देखील तारेवरची कसरत आणि वाहन चालकांना देखील आपलं घर शोधण्यासाठी रस्त्याची तारेवरची कसरत करावी लागते। हा जर पाऊस असाच सुरू राहिला, किमान 2 तास जरी सुरू राहिला तर पुन्हा कल्याण डोंबिवलीमध्ये पूर परिस्थिती नाकारता येत नाही। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।